काकाजी केवढी मोठी बायको बघून दिली. हिला जर झोपीत माझ्या अंगावर हात पडला तर रात्रीच रामनाम सत्य. अहो खांडवीकराच्या ते 4-5 साड्या आणल्या, साड्याला साड्या झाल्या, तवा हिला साडी आली. काय सांगायचं तुम्हाला, खात्या पित्या घरच्या आहे व. हा काय मोठी बायको डोंबे महाराजानं आमच्या सद्गुरूनं शिवदास स्वामीनं बघून दिली. बघा कसं टाका मका बघत्यात. अहो जोड तर लावून द्यायची. एवढी मोठी असती बायको कुठं. तिचं काय नाही काम केलं की मला म्हणते बघू काय तुमच्याकड. निस्ता तोंडात ना आवाज आला की महाराज मला पळायचं कळत नाही. ऐका महाराज, आता असली बायको कोणी सांभाळेल का. पण लई जीव माझ्यावर, लई जीव. एकटाच आहे मी, दुसऱ्याचं नाव न ग सांगाया. येताना बळत चौकटीनं ओढून खाली तवा बाहेर आली. काय सांगायचं तुम्हाला. आणि नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. आणि नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. आता हिला पंजाबी ड्रेस घालायची सवय गुळू निष्ठे ती आजच शिकले व. नवीन आहे. कालच आमचं लग्न झालं पण कुणीच आहेर नाही केला बघा. सगळी लग्नाला आली आणि जाता जाता औंधकर महाराजांच्या मठामध्ये कचून खाऊन गेली. आता सगळ्याच जेवणाचा आलो. बहुतेक तुम्ही ह्यांच्या आई साहेब आहेत काय. दिसायला लागला होता तसा. 50 रुपये ॲड केला आपल्यासाठी. आता हिला मेकअपला घेऊन जातो ब्युटी पार्लर मध्ये, छानपैकी मेकअप करतो. पण टू व्हीलरवर काही बसणार नाही. महाराजांची 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर मध्ये घेतो आणि आम्ही जोडीनं कुठं जायचं फिरायला. कोकणात पाऊस चालू आहे. हिला जर राग आला तर नुसतं असं ढकलोस तर समुद्राला जाईन. म्हणून अशी बायको बघा. मी रोज कीर्तनाला भजनाला गेलो की आमची बायको काय करते बघा. ही मला काम सांगते हो. कालच लग्न झालंय, आजपासून हिला काम. सकाळी उठली म्हणजे उठलो मला काम सांगायला लागली. ही खाती गोळ्या कशाच्या, बीपीच्या शुगरच्या नाही बर का. लेमन गोळ्या खाती, लेमन गोळ्या. ही खाती गोळ्या आणि मला म्हणती दूर हो काळ्या. काळा बापरे. नाही गोरा पान आहे आजी, आहे का नाही. मी ए मावशी काकांना विचारा कुठं. आता हे सगळा प्रकाश तुमचाच पडलाय. बर. ही खाती गोळ्या मला म्हणती दूर हो काळ्या. आणि नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. दादा मला बायको नको देतो सोडून. गुरुवारीना तर 200 रुपयाची नोट दिली. आता तर हिला लेच मजा. अहो पण ती सगळं माझ्याकडे ठेवायला देते. तिला माहित आहे नुसता दाब देतो पळत सगळं आणून द्यावं लागते तिला. ही खाती गोळ्या मला म्हणती दूर हो काळ्या. मी लांब जाऊन उभा राहतो हिच्यापासून. सगळा राग शांत झाला की मला म्हणते होय व आव होय. नाव घेतो आता हिच्या बदल. नाव ऐका. गुरुनी आहेर केलंय आम्हा दोघायला फिरायला जायला. पेट्रोलला डिझेलला गाडीला पैसे दिलेत. नाव घेतो त्यांच्यासाठी ऐका. समोर होती दिवळी त्यात होती ककडी. समोर होती दिवळी त्यात होती ककडी. तिला पिवळं पट. तुझं नाव काय बाय काय हिराबाई. समोर होती दिवळी त्यात होती ककडी. तिला पिवळं पट. आणि हिनाबाई मला बघून नट. छान लय नट दिव. काय सांगावं तुम्हाला. नवरा आहेस तसा नट
उचलण्यासारखा. होय हो. आव. बघा तुमच्या समक्ष हिनं दाब दिला. काय म्हणते नेऊ काय उचलून बघू काय ह्याच्याकडं. आता मला सांगा तुम्ही एवढी माणसं असताना एवढा दाब देती घरात माझी काय अवस्था करीत असेल. काय तर ऐका ही खाती चिवडा. हिला चिवडा लय आवडते बघा. हा ही खाती चिवडा मला म्हणती तांदळातलं खडं निवडा. निवडा. आता औंधकर महाराजाच्या मठामध्ये सप्ताह मला रोजच कामाला लावती आणि महाराजाला सांगते गुरुवार्य 2 कट तांदूळ मी निवडलं. निवडायचं काम मी करतोय आणि खुर्चीवर अशी म्हणजे अय झालं का तांदूळ निवडून. ही खाती चिवडा. हो का मामानी फिरायला चला म्हणून नाश्ता करायला पैसे दिलं. आता ऐ तू काय नाश्ता करू नको. हा त्यांना गरज नाही. आता मी हिला डायटिंगला नेणार आहे. हिचं वजन कमी करणार आहे आणि सुंदर अशी चवळीची शेंग करून हिला गोव्यावरनं आईस्क्रीम खायला. ए पाऊस पडतं आईस्क्रीमला पैसे असतील का. हिला तर आईस्क्रीम लय आवडते. बारक्या लेकराच्या नाकातला शिंबूड जरी बघितला तर हिला वाटतं बया काय दिसायला लागली. ही खाती चिवडा मला म्हणती तांदळातलं खडं निवडा. आणि म्हणून म्हणतोय आणि नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. बापरे लागलं पाकाची इज्जत घालवली आता. काय बाबा लेस ताकदवर बायको आहे बाबा. लयच लागले बडबड करायला ऐकून घ्यायला हा, लागले. लागतंय. बघितला का बायको किती तरकटी आहे रागीट आहे. एका कुच्यासरी 7 समुद्राखाली पार टाकलं. आमच्या शेजारी लता काकू आहे हा. तिथं शिकले सगळं एवढं राग काय करायचं. करावं? कुठं आहे लता काकू ही काहीच आहे. आणि त्यांच्या पुढे ढकलून दिलं का मला. लय एकच नको तोंड करू असं करते. आता काय करावं. बघा येताना किती बारक्या लेकरासारखं काकाला आणलं. मला म्हणली तुम्ही माणसात चला माझं प्रेम तुमच्यावरती दाखवते. आणि इथं आल्यावर दाखवलं की कसलं दाखवलं माकड हाड मोडलं माझं. म्हणून लागली रागानं बघायला. आणि नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. पुढं काय करते ही खाती चकल्या. हिला चकल्या लय आवडते त्या लक्ष्मी मधल्या दिवाळीतल्या. ही खाती चकल्या सकाळी टाकती म्हैसूर पाक. मला म्हणती दूर हो टकल्या. नाही की आता काय शिवदास महाराजासारखं माझं टकल पडलंय का. नाही काय केस आहे त्या हो. रोज सकाळ सकाळ भांग एवढा सुंदर पाडतो. हिच्या समोरून चला वाटतं हिला वाटतं माझा अमिताभ बच्चन आला. आता काय करावं. ही खाती चकल्या मला म्हणती दूर हो टकल्या. आणि नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. म्हणून तर म्हणतो दादा मला बायको नको देते सोडून. म्हणून तर म्हणतो दादा मला बायको नको देतो सोडून. म्हणून तर म्हणतो दादा मला बायको नको देतो सोडून. हिला हिला गडबड झाली हो. जायचं का म्हणते चला लवकर घरात. काय करावं नवीन नवीन साडी नेसली गुळू गुळू निसताय. गाडवेचा प्रसाद आहे जाती घेऊन करायच्या मठात. ऐका गाडवे लागलाय वाट बघायला कारण करला घेऊन आलंय. ही खाती दुधाचा काला. म्हणून तर असे दष्टपुष्ट महाराज. ही खाती दुधाचा काला मला म्हणती निवडा भाजीपाला. हो का दुधाचा काला खातीन भाजीपाला मला निवडायला लावती बघा. मग कशाला बायको ठेवू असली. आणि म्हणून तर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. म्हणून तर म्हणतो दादा मला बायको नको देतो सोडून. नंतर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. म्हणून तर म्हणतो दादा मला बायको नको देतो सोडून. हो. म्हणून अशी बायको कशी सांभाळायची महाराज. आता जाता जाता शेवटचं भारूड एवढं होईल. तुम्हाला प्रसादाला उशीर होईल. थोडा वेळ कमी आहे आपल्याकडं. बरोबर आरती झालेली आहे. सगळी प्रसादाची वाट बघत बसलीत. आणि मी जर नाही लवकर सोडलं
तर ही संध्याकाळी माझा चेंदा मेंदा केल्याशिवाय राहणार राहायची नाही. लय तक बरं अजून एखादं करा म्हणते भारूड. हो. गोडी लागली वाटायला मग काय तर. म्हणून तर म्हणतोय दादा मला बायको नको देतो सोडून. पण सोडून दिल्यावर कसं चालेल हो सांगा बरं. हा आता संपत रिपलं आणि पवित्र झालं. तसं पवित्र झाले महाराज. आता तुम्ही साड्याला हिच्या मेकअपला पैसे दिलेत. आता हिला तर ड्रेस आवडतो. काय सांगावं महाराज. घ्या ना मग म्हणून ड्रेस घालूनच दुसरं भारूड करा. बर म्हणून ही खाती दुधाचा काला मला म्हणती निवडा भाजीपाला. ही खाती चकल्या मला म्हणती टकल्या. ही खाती चिवडा मला म्हणती तांदळातलं खडं निवडा. अशा तऱ्हेची बायको आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो ही 2-4 दिवस गावाला गेलती. आमच्या घरामध्ये उंदरं झालती. उंदरं आले हिनं सांगायला चालू केलं. ही खाती भजी, ही खाती दुधाचा काला, ही खाती चकल्या, ही खाती भाजीपाला सगळं खाती म्हणून एवढी सुंदर झालेली आहे. कशी का असना माझी बायको आहे. तुम्ही कुणी आमच्या लग्नाला कोरोनामध्ये गैरहजर असाल. आम्ही दोघंच होतो लग्नाला. आम्ही दोघांनी लग्न केलं. गुरुवारी यांनी साक्षी होती. आमचे शिवदास महाराज होते, आमचे डोंबे महाराज होते आणि सगळ्यात महत्वाचा प्रूफ आमचे असणारे कोरे काका आणि आमचे विनोद पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं स्टार माझा मराठी माझा त्यांचा काहीतरी चॅनल आहे. मल्लूर धारूरकर महाराज आहेत. त्यांच्याकडे दिव्य मराठी आहे. महाराज आमच्या लग्नाला तवा कुणी नव्हतं पण आता सगळी गोळा झालीत. म्हणून आज आम्ही तुम्हा सर्व साक्षांनी या ठिकाणी लग्न करणार आहात. करायचं म्हणून महाराज आज आता हिनं मला आतमध्येच हार रेडीमेड घालून आणला होता. पण सर्वात साक्षांनी आज मी हिच्याबरोबर लग्न करणार आहे. लग्न केल्यानंतर सुंदर प्रपंच अधिक परमार्थही करणार आहे. असाच नामसप्ताहाला दरवर्षी या ठिकाणी येणार आहे. 7 दिवस राहणार आहे. आणि औंधकर महाराजांचा मठ, औंधकर संस्थानाचं नाव या जगामध्ये या विश्वामध्ये या ठिकाणी मी केल्याशिवाय आम्ही जोडीनं केल्याशिवाय राहणार नाहीत. द्या की लय चांगलं झालं. मंगलाष्टिका येते का कोणाला? कोण? शिवदास मामा. हिला पिवळी साडी पिवळा हार आवडते हो. नाही माझ्याकडे शुभ मंगल सावधान. बघा किती घाई झाली. माझ्या गळ्यातला हार काढायच्या अगोदरच हार घातला तिनं. घाला आता डबल फिरशे वन्स मोर. हा शुभ मंगल सावधान. ताटू भरायचं. हा ताटू भरायचं. थांबा अय नवरदेव थांबा. हा अहो मंगलाष्टिका झाली नाही तर हारच घालायला लागले. आवाज सुद्धा. अहो थांबा अहो थांबा. आवला म्हणा पटकन म्हणावं. आता तर ही बाहुल्यावर मी तर 1.5 फूट ही 7 फूट कसा मेळ लागायचा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं लय आपदा करायली बायको बाबा. मोरेश्वरं नाही जाणार. सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं अयो चिंतामणि स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं होदरं ग्रामे रांगण कौस्तपितो गणपत्या कोर्या सदा मंगल शुभमंगल. काय खाली ये. हो का खाली ये म्हणलं तर खाली ये नाव. तुम्ही काकाला घ्या आणि हार घाला. काकाला न ग बाबा. काकीला बसलं की बिरगा बारगाड्या फिरगाड्या असेल लिस्पीच करती. हिला कशाचा राग आलेला असते. नुसतं असं दा बसतो आयो म्हणून. असं करा दोघं बी नाव घ्या आणि नंतर गुरुचा आशीर्वाद घ्या. घ्या दोघंही नाव घ्या आणि जावा. दोघंही नाव घेऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जावा. नाव घ्या गुरूंसमोर नाव घ्या. घ्या लेडीज फर्स्ट. पहिला हिला मान. ऐका किती छान नाव घेते. हिरवी पट्टी हिरवी ककडी पिवळी पट मोरे महाराज डोंबे महाराज मला बघून लय नट. काय करावं बाई. आयो बघा आयर द्यायला चालू केला. आता गुरु महाराजांच्या साक्षीनं खरं लग्न झालंय. हा खरीच न्यायची नांदवायला.
हॅलो ऐका, बार्शी ते पंढरपूर पेरला लसूण. ऐका बर का, बार्शी ते पंढरपूर पेरला लसूण. बार्शी ते पंढरपूर पेरला लसूण. वनिता गेली लुसून, तर हिला मी आणलं गाढवावर बसून. अरे बाप रे. हा बेटा, हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव शिवहार शिवहार शिव. हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव शिव हर शिव हर शिव हर शिव. ऐका, एक शेवटचं नाव घेतो. बार्शी ते पंढरपूर पेरला लसूण. वनिता गेली रुसून, तर मी आणलं हिरवंडावर बसून. अरे वा वा वा. आता कसं ऐका, बार्शी ते काशी पेरला लसूण. वनिता गेली काशीला रुसून, तर मी आणली सद्गुरूच्या गाडीत तिला बसून. अशी बायको केली. अशी बायको केली आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी आली. खरंच कशी का असं ना, पण माझी बायको मेरी घरवाली. नवऱ्याचे दादा तुळजापूर येऊन टाकू.